उपाय करायचे आणि त्याचा परिणामही हळूहळू दिसू लागला. काही दिवसानंतर भैयासाहेब चालू लागले, पण त्यांना न्यूमॅटिकचा आजार आयुष्यभर होता, शेवटपर्यंत त्याचा त्रास झालेला आहे त्यांना. मग अशा पद्धतीनं त्यांचं बालपण गेलं. भैयासाहेबांचं जे शिक्षण आहे, शिक्षणाच्या बाबतीत आपण बाबासाहेबांचं शिक्षण पाहिलं तर बाबासाहेब MA PhD DSc LLD DLit बॅरिस्टर ॲट लॉ शिकलेले बाबासाहेब. आणि भैयासाहेबांचं शिक्षण कुणी सांगू शकेल का आपल्यापैकी, ताई सोडून? भैयासाहेब 10वी नापास होते, म्हणजे आयुष्यभर मी 10वी नापासाचा ठपका भैयासाहेब घेऊन जगले. म्हणजे एखाद्याला नापास म्हणल्यानंतर खूप म्हणजे वाईट वाटतं की बा मी नापास आहे, माझे वडील एवढे शिकलेले आहेत. आणि 10वी नापास का झाले असंही सांगितलं जातं की बाबासाहेबांच्या व्यस्त जीवनामुळे त्यांना भैयासाहेबाकडे लक्ष देता आलं नाही. असं काही नव्हतं, असं काही नाही. बाबासाहेबांचं 100% लक्ष भैयासाहेबांच्या शिक्षणावर होतं. त्यांचे काही पत्रसुद्धा होते की भैयासाहेबांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्यात यावं. पालक मिटिंग असते बघा शाळेमध्ये, तुम्हीही पालक मिटिंगला तुम्हालाही सांगितलं असेल, ज्यांची मुलं शाळेत आहेत त्यांना पत्र येतं की आज पालक मिटिंग आहे आणि पालकांनी हजर राहावं. ते हजर राहायचं का नाही ते आपल्या मनावर असते. तर भैयासाहेबांच्या शाळेमध्ये पालक मिटिंगला हजर राहिल्याच्या नोंदी आहेत, त्या शाळेमध्ये आजही सापडलेल्या आहेत की भैयासाहेबांनी शिक्षण घ्यावं आणि पालकाला जर म्हणलं तुम्ही शाळेत हजर राहा तर बाबासाहेब स्वतः हजर राहिले त्या पालक मिटिंगला. म्हणजे याचा अर्थ असा होतो की बाबासाहेबांचं भैयासाहेबांच्या शिक्षणावर लक्ष होतं. बाबासाहेब तर म्हणायचे मी माझ्या मुलाला विलायतेला शिकायला पाठवीन, एवढं लक्ष होतं. पण बघा, शिक्षण संस्था ह्या त्या काळामध्ये मनुवादी लोकांच्या होत्या, जातीवादी लोकांच्या असल्यामुळं एक आंबेडकर तिथल्या व्यवस्थेला, त्यावेळेसच्या व्यवस्थेला एक आंबेडकर म्हणजे एक कोणता, बाबासाहेब आंबेडकर पुरून उरतोय म्हणून एक आंबेडकर इथं आपल्याला हैराण करून सोडते म्हणून दुसरा आंबेडकर तयार होऊ द्यायचा नाही. म्हणून कदाचित त्या लोकांनी भैयासाहेबांना कधीही 10वी पास केलं नाही. एकच आंबेडकर आपल्याला हैराण करायला आहे. आणि सगळ्याच आघाड्यावर म्हणजे राजकीय असेल, शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, कुठलीही आघाडी असेल तर बाबासाहेब त्या काळात सगळ्याला पुरून उरत होते. आणि एकच आंबेडकर एवढं परेशान करते म्हणजे त्यावेळेसच्या व्यवस्थेला दुसरा आंबेडकर तयार होऊ द्यायचं नाही. म्हणून त्या वेळच्या व्यवस्थेनं बाबासाहेबाच्या मुलाला कधीही 10वी पास केलेलं नाही. त्यांना प्रत्येक वेळेला ते परीक्षेला बसायचे, फीज भरायचे, पण प्रत्येक वेळेला ते नापासच व्हायचे. त्याचं कारण हेच होतं की शैक्षणिक जी सूत्र होती ती त्यावेळेस इतरांकडे होती, ती आपल्याकडं नव्हती. म्हणून भैयासाहेब आयुष्यभर 10वी नापास राहिलेले. हे झालं शिक्षणाच्या बाबतीत. भैयासाहेबांचं जे पुढचं जे आयुष्य आहे, भैयासाहेबांनी जे काही काम केलं त्याच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर भैयासाहेबांनी 25% शेअर्स गुंतवून सिमेंटचा कारखाना उभा केला होता, सिमेंटचा कारखाना. आणि तो कारखाना इतका म्हणजे चांगला चालत होता, त्याच्यातून भरपूर नफा भैयासाहेबांना मिळत होता. पण काही कार्यकर्ते त्यांना त्या गोष्टी खटकत होत्या, आवडत नव्हत्या. म्हणून त्यांनी बाबासाहेबांकडे तक्रार केली की भैयासाहेब तुमच्या नावाचा दुरुपयोग करीत आहेत, तुमचं नाव घेऊन हे कारखाना चालवत आहेत आणि नफा कमवत आहेत. पण भैयासाहेब हे बाबासाहेबांचे पुत्र म्हणून घेण्यापेक्षा मी त्यांचा